गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। सत्पुरुषांचे दर्शन। आपल्या आश्रमाचे नियम व शिस्त सर्वांनी पाळलीच पाहिजे। आश्रमात आल्यानंतर हातपाय धुवून प्रथम देवांचे दर्शन घेऊन नंतर गुरूंचे दर्शन घ्यावे। जेथे देवांचे अथवा गुरूंचे अधिष्ठान असते तेथे स्वैर वागता कामा नये। गुरूंच्या समोर ध्यानस्थ बसण्याचे नाटक करू नये। गुरूंच्या समोर चार चांगले शब्द ऐकावयास जातो ती जागा म्हणजे ध्यान करण्याचे ठिकाण नव्हे हे लक्षात घ्यावे। आश्रमात येताना तुमचा भाव चांगला पाहिजे व दृढ विश्वास पाहिजे। गुरूंबद्दल आदरभाव व भावना आपल्या वागणुकीतून व्यक्त कराव्यात व वागताना काळजी घ्यावी। गुरूंसमोर बसताना पायावर पाय चढवून बसू नये। व्यवस्थित मांडी घालून बसावे। मांडीसारखी वर करू नये। शिवाय भिंतीला टेकून बसू नये। गुरूंच्या समोर बसून काहीही खाऊ नये। गुरूंच्या समोर नेहमी नम्र होऊन वागावे। आपली प्रतिष्ठा मोठेपणा पदव्या विसराव्यात। गुरूंच्या समोर बसलेले असताना आश्रमात किंवा कोणा भक्ताच्या घरी भक्तांनी आपसात बोलू नये। बाष्फळ विनोद टिंगलटवाळी करू नये। हळू किंवा जोराने हसू नये। एकाने दुसऱ्याला इशारे करू नयेत। गुरुदेवांशिवाय इतरांनी बोलू नये। आपल्याला गुरुदेवांना जे विचारायचं असेल ते थोडक्यात विचारावे। शांत बसावे व जो कोणी गुरुदेवांना जिज्ञासेने विचारित असेल त्याला गुरूंनी दिलेले निर्णायक व सुंदर शब्दातील उत्तर कान देऊन ऐकावे। जीवनात आत्मसात करावे। त्यांनी चर्चेतून केलेला अनुग्रह घरी गेल्यावर पुन्हा आठवावा। चिंतन करावे, मनन करावे म्हणजे उत्तरातील अनेक अर्थ लक्षात येऊ लागतात। गुरु जेव्हा भक्ताच्या घरी येतात तेव्हा तो क्षण भक्ताच्या आयुष्यातील अत्युच्च आनंदाचा क्षण असतो। सत्पुरुषांचे गुरूंचे पूर्ण भरलेल्या कुंभाने घरच्या गृहिणीने स्वागत करणे ही सर्वात उत्तम परंपरा आहे। कळशीमध्ये पूर्णपणे पाणी भरावे। त्यावर अशोक किंवा आंब्याची पाने ठेवून त्यामध्ये श्रीफळ ठेवावे। यानंतर निरांजनाने ओवाळावे। हळदी कुंकवाची आवश्यकता नाही। पायावर दूध व नंतर पाणी घालण्याची पद्धत आहे। या पाद्यपूजेने श्री शिवांपासून सर्व गुरूंची पूजा होते। त्यांचा आशीर्वाद मिळतो। त्यांचा आशीर्वाद मोठ्या श्रद्धेने घ्यावा। हा आशीर्वादच आपले कल्याण करतो। घरामध्ये सद्गुरू आल्यावर त्यांची पाद्यपूजा करावी। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।